नमस्कार. तुम्हाला पण तुमच्या नेहमीच्या चिकनच्या रेसिपीज खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही चिकनची रेसिपी मी घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी. हे आहे आचारी चिकन. ही एक नॉर्थ इंडियन बेस्ड रेसिपी आहे. तर यामध्ये आपण रेग्युलर गरम मसाला न वापरता ह्याच्यामध्ये आपण आचारी मसाला वापरणार आहोत. तर हा आचारी मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर ही पूर्ण रेसिपी समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर सगळ्यात आधी आपण आचारी मसाला बनवून घेतो आहोत. त्यासाठी मी एक छोटी कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतक्या प्रमाणामध्ये धने, 1 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून बडीशेप आणि अगदी हाफ टीस्पून इतक्या प्रमाणात काळी मोहरी जी आपण फोडणीला वापरतो ती घेतली आहे. हाफ टीस्पून याच्यामध्ये कलौंजी वापरली आहे आणि हाफ टीस्पून मी इथे मेथीचे दाणे वापरलेले आहेत. तर हे सगळे मसाले आपल्याला छान खमंग रोस्ट करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मात्र एकदम मिनिमम ठेवायची आहे जेणेकरून हा मसाला करपणार नाही. आणि अगदी 10 ते 12 मिनटात हे मसाले आपले छान खमंग रोस्ट होतात आणि एक छानसा सुवास त्याचा पसरतो. हे मसाले रोस्ट केल्यावरती त्याला आपण थंड होऊन देणार आहोत आणि आता हे मसाले थंड झाल्यावरती आपण त्याची एक भरड करून घेणार आहोत. तर ही एकदम फाईन पावडर न करता ह्याची आपल्याला एक भरड पावडर मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. तर आपला आचारी मसाला इथे तयार आहे. तर आता सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत. यासाठी मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी घेतलेला आहे साधारणतः पाव किलो चिकन. तर इथे मी बोनलेस चिकन न वापरता आपलं रेग्युलर चिकन वापरलेलं आहे. आणि मॅरिनेशनमध्ये सगळ्यात आधी मी घातलं आहे मीठ. त्यानंतर याच्यामध्ये घेतलेलं आहे 2 टेबलस्पून दही. इथे मी घट्ट दह्याचा वापर केलेला आहे. त्यासाठी मी हे जे दही होतं ते काही वेळासाठी एका सुती कपड्यात गुंडाळून ठेवलं होतं आणि त्याचं सगळं पाणी निथळून घेतलं होतं. त्यासोबतच मी ते घेतलेला आहे 1 टेबलस्पून आचारी मसाला जो आपण काही वेळापूर्वी बारीक केलेला आहे. आणि आपल्या घरामध्ये जे कोणतं लोणचं असेल त्या लोणच्यातला आपल्याला हाफ टीस्पून मसाला पण मॅरिनेशनसाठी वापरायचा आहे. आता हे आपल्याला साधारणतः 1 तास मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. आता आपण एका टोपामध्ये इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण जे लोणच्यासाठी ज्या मिरच्या वापरतो त्यातल्या ज्या थोड्याशा मोठ्या मिरच्या असतात या ज्या नॉर्मली आपण स्टफिंगसाठी वापरतो त्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे. त्यांना स्वच्छ धुवून त्यांना फक्त एक स्लिट करून घेतलेला आहे. इथे मी 1 मिरची वापरली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 2 मिरच्याही वापरू शकता. आणि ह्या मिरच्या मी या तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत. त्या मिरच्या तळून झाल्यावर आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत. आणि फोडणीसाठी मी घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून. तर हा कांदा घातलेल्यावरती मी याच्यामध्ये थोडं मीठ घातलं आहे जेणेकरून आपला कांदा लवकर परतून होईल, लवकर फ्राय होईल. आता हा जो कांदा आहे आपल्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपला कांदा चांगला फ्राय करून झालेला आहे. आता आपण याच कांद्यामध्ये घालणार आहोत 2 टेबलस्पून आचारी मसाला. ह्याला चांगला परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण इथे 1.5 चमच अद्रक लसूणची पेस्ट घालून फ्राय करून घ्यायचं आहे. हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित जिलत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. फक्त एक टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतला होता आणि त्याची प्युरी करून घेतलेली होती. आता आपल्याला ही प्युरी या मसाल्यामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे. आता हे सगळं छान फ्राय झालेलं आहे. आता आपण काही बेसिक मसाले घालूया. त्याच्यामध्ये मी हाफ टीस्पून हळद, 1 टेबलस्पून धना जिरा पावडर, 2 टेबलस्पून इतक्या प्रमाणामध्ये लाल मिरची पूड आणि अजून 2 टेबलस्पून मी इथे काश्मीरी लाल पावडर वापरलेली आहे. तर काश्मीरी लाल पावडर जी आहे त्याच्याने छान रंग येतो या रेसिपीला, तर ती तुम्ही नक्की वापरा. आणि इथे मी हाफ टीस्पून इतक्या प्रमाणामध्ये गरम मसालाही वापरलेला आहे. तर गरम मसाला बाकी ऑप्शनल आहे कारण ह्याच्यामध्ये जे मेन फ्लेवर्स उतरणार आहेत ते आपण आचारी मसाला जो वापरलेला आहे त्याचे आहेत. तर इथे गरम मसाला तुम्ही या रेसिपीमध्ये नाही वापरलात तरीही चालेल. तर आता आपल्याला या मसाल्याला तेल सुटेपर्यंत झाकून ठेवायचं आहे. आणि आपला हा मसाला परतून झाला, चांगलं तेल सुटलं याला की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मॅरिनेट केलेलं चिकन. तर ह्याच्यामध्ये आपण सगळं चिकन घातलेलं आहे आणि ह्यासोबतच मी घातलेला आहे चॉप केलेला कढीपत्ता. तर कढीपत्त्याने पण या रेसिपीला छान चव येते. तुम्ही नक्की ट्राय करा. याला चांगलं मिक्स करून घेऊया. चिकन आणि मसाला चांगला एकजीव झाला पाहिजे. आणि पुन्हा मग आपण याला काही वेळासाठी झाकून थोड्या वेळ वाफ देऊ देणार आहोत.
तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला इथे किती छान तेल सुटलेलं आहे. आणि आता या स्टेजला मी इथे थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे. तर हे पाणी आपल्याला फक्त चिकन शिजण्यापुरतं घालायचं आहे, कारण आपली ही जी रेसिपी आहे ही एक आचारी रेसिपी आहे. तर ह्याची जी फायनल कन्सिस्टन्सी जी असणार आहे ती लोणच्यासारखी असणार आहे. त्यामुळे पाण्याचं प्रमाण ह्याच्यात एकदम कमीत कमी ठेवायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून आता आपण या चिकनला इथे 10 ते 15 मिनटं शिजवून घेणार आहोत. आता 10-15 मिनटं झालेली आहेत आणि आपण जे सुरुवातीला मिरच्या तळून घेतलेल्या होत्या त्या मिरच्या आपण या स्टेजला इथे ॲड करून घेणार आहोत. तर मिरच्या घातल्यावरती बाकी आपण इकडे फक्त हार्डली 1 मिनिट इथे ते शिजू देणार आहोत. तर माझं मीठ थोडं कमी पडलं होतं, तर आता मी या स्टेजला थोडंसं मीठ ॲडजस्ट करून घेतलेलं आहे आणि नंतर हार्डली 1 मिनटं मी इथे ह्याला झाकून वाफ काढून घेतलेली आहे. तर आता आपली ही चिकन आचारीची रेसिपी इथे सर्व करण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता आपल्या रेसिपीला इथे किती छान रंग आलेला आहे आणि किती सुरेख दिसत आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुम्ही पण ही रेसिपी कधीतरी बनवून ट्राय करा. तुम्हाला कशी वाटते तेही कळवा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.